श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 9. सर्व धर्मा माझी उत्तम धर्म, अन्नदान अति उत्तम, तयावरी दया आणि क्षेम, विशेषाहुनी विशेष. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म जर कुठला असेल तर तो आहे अन्नदान. एखाद्या भुकेल्याला अन्नदान करणं यापेक्षा मोठं पुण्यकर्म नाही, आणि त्याहूनही मोठं कर्म म्हणजे भूतदया. आणि म्हणूनच आपल्या दारामध्ये अधिक मासातच नव्हे तर इतर वेळी देखील कुठलाही प्राणी किंवा कुठलाही याचक आला तर त्याला अन्नदान करून तृप्त करावे. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रामचंद्रा, अयोध्यावासिया रघुवीरा, दयावंता कृपासागरा, नेई पैलतिरापंथहा. तव कृपेची अखंड नौका, पैरतिरा नेतसे भाविका, येथेची कर्णधारणिका, वाल्मिक देखा साचार. हे धर्म नौका जना लागी, शिल्पिकार तो हा महाराज योगी. निर्माण केलीसे जगा लागी, वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो, मळ महात्म्य परिसाहो. सांगतसे लक्ष्मी ना हो, सत्कारुणी आदरेसी. ऐकता हो त्रिविध ताप, दूरी जाय भवसंताप. पापे जाता ती आपे आप, घेता नाम श्रवण ग्रंथी. मलमास सुरू आहे. अधिक मास महात्म्य पोथीचं वाचन श्रवण आपण सर्वजण करत आहोत. 3 वर्षातून येणारा हा पुरुषोत्तम मास. या ग्रंथाच्या वाचनानं श्रवणानं नव्हे, नुसतं अधिक मास महात्म्य या ग्रंथाच्या नावाच्या उच्चारानं देखील पापांचा नाश होतो. सर्व समस्यांचं संकटांचं निवारण होतं. त्यामुळं मनोभावे अधिक मास महात्म्य हे जे अध्याय आहेत आपण रोज पठन करीत आहोत, मनोभावे श्रवण करा. माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना प्रश्न विचारला. लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, देवदेव जगन्नाथा, अवधान देई जे वचनार्था, अनाथनाथा दया सिंधो. या मलमासाचे उपोषण करावे काय कारण, याचे निवेदावे कथन, कवन तरुण गेलासे. मलमासामधील उपोषणाचं उपवासाचं महत्त्व काय, महात्म्य काय, माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना प्रश्न केला. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, दया असे जयाचे हृदयी, तया ते घडे सर्व काही. अन्नदाना ऐसे दुजे नाही, साधन आणिक निर्धारे. भूतमात्री दया जयाते, सर्व साधने घडती तयाते. तेणे जाती मोक्षपंथे, तपसामर्थे आगळा. अन्नदानासारखं दुसरं पुण्यकर्म नाही. ज्याच्या मनामध्ये भूतदया आहे, इतरांविषयी प्रेम आहे, अशा व्यक्तीनं उपवास नाही केले, दुसऱ्यांवरती प्राण्यांवरती दया दाखवून त्यांना अन्नदान जर केलं तर तो मोक्षपंथी जातो. भगवान विष्णूंनी मग माता लक्ष्मीला एका ब्राह्मण विधवा नारीची कथा सांगितली, जी अतिशय दयावान होती. पूर्वी उत्तर प्रदेशात महिस्मृती नावाची नगरी होती. या नगरीमध्ये ही विधवा ब्राह्मण नारी राहत होती. घरोघर भिक्षा मागून ती आपला उदरनिर्वाह करत असे. विधवा असली तरी ती स्वभावानं अतिशय संतापी होती, शीघ्रकोपी होती. तामसी परमकोपिष्ट, विधवा असून रागीट. तपश्चर्या करी श्रेष्ठ, काया कष्टे कष्ट बितसे. तव पातलिया मलमास, नर्मदा तिरी जातसे स्नानास. नक्तनेम करी उपवास, भरता मास एकपै. ऐसे करिता एक मासवरी, परमकृश झाली शरीरी. तव तिची सखी एक अवधारी, मार्गी भेटली तियेते. नाम तियेचे तुरी जया पाही, परम पापिष्ट दुरत्ययी. दोषयुक्त सर्वदाही, अतित्यायी चंडिकाते. पुरुषोत्तम मास आला. या पुरुषोत्तम मासामध्ये ब्राह्मण विधवा नारीनं महिनाभर उपवास केला. आधीच ती अशक्त होती, अजून अशक्त दिसू लागली. आणि एकदा रस्त्यानं जात असताना तिला तिची तुरीजया नावाची मैत्रीण भेटली, जी अतिशय पापी होती, जिच्यामध्ये अनेक दोष होते. ब्राह्मण विधवेला ती म्हणाली, तू अशी अशक्त का दिसत आहे? तेव्हा विधवेनं तिला सांगितलं की मी 1 महिनाभर पुरुषोत्तम मास म्हणून उपवासाचं व्रत केलं आहे. त्यावर तुरीजया तिला गहिवरून म्हणाली, मलाही काहीतरी उपाय सांग. माझ्या कर्माचं तर मला काही समजत नाही. माझं पुढं काय होणार मला काहीच माहीत नाही. मला पुत्रही नाही, मी निपुत्रिका आहे, आणि मी आजपर्यंत कुठलेही दान धर्म उपवास असं पुण्यकर्म केलं नाही. पहा कर्माचे विधान,
पोटी न रिघे संतान, पुढे परम कठीण जाण, नरक दारुण सुटेना, निपुत्रिका ते नाही गती, ऐसे बोले वेदश्रुती, पापी आते नाही गती, तरो केउती पुढारी, ऐसे करुणा स्वरे गहिवरोन, करीती झाली ते रुदन, ऐसे देखून ब्राह्मणीन, कळवळली मानसे, भूतमात्री दया तिज लागी, म्हणून कळवळली निजांगी, मग विचारून स्व अंगी, काय करीती झाली पै. तुरीजी नावाची जी मैत्रीण आहे ती दुष्ट असून पापी असून देखील ब्राह्मण विधवा नारीला तिची दया आली आणि हा तिने जो पुरुषोत्तम मासामध्ये उपवासाचं व्रत केलं होतं त्याचा परिणाम होता. आपली मैत्रीण दुष्ट असली तरी तिच्या जीवनाचं कल्याण होण्यासाठी, नरक यातनेतून तिला वाचवण्यासाठी ब्राह्मण विधवा नारीनं आपल्या अधिक मासातील जे पुण्यकर्म आहे त्यातील 1 दिवसाचं व्रताचं जे पुण्य आहे ते तिला देण्याचं ठरवलं. हाती होते गंगाजळ, सवेची होते कर्दळी फळ, मग सुदले हो तत्काळ, करी जाण तिची या, म्हणे ऐके सादर आता, करुणा देखून द्रवले चित्ता, तरी स्वीकारी हे उदक आता, फळासहित निर्धारे. 1 दिवसाचे व्रतपुण्य तुझ लागी केले अर्पण, येणे हो तुझ कल्याण, झाले उत्तीर्ण सवेस्वसी. विधवेच्या हातात गंगाजल होतं, सोबत कर्दळीचं फळ तिनं घेतलं आणि तुरीजी या नावाच्या मैत्रिणीला दिलं आणि म्हणाली की माझं 1 दिवसाचं व्रताचं पुण्य मी तुला दिलं तुझ्या कल्याणासाठी. असं म्हणून तिने पुरुषोत्तम भगवान यांना नमस्कार केला आणि चमत्कार झाला. तुरीजयाला दिव्य देह प्राप्त झाला. या व्रताचं पुण्यच एवढं असतं. स्वर्गातून एक विमान भूतळावर आलं तुरीजयाला नेण्यासाठी. ऐसे वर्तता ते समयी, नवल वर्तलसे पाही, तत्काळ झाली दिव्य देही, केवडी नभाळी व्रताची, मनी चमत्कारी ब्राह्मणीन, वरते पाहे जो विलोकून, तत्काळ पावले विमान स्वर्गाहून तत्काळी. तत्क्षणी तये शुद्रीते, वाहुनी नेते झाले विमानाते, एरी नमस्कारी बद्ध हस्ते, न विसरे माते उपकार, धन्य धन्य तू परम उपकारी, तपस्विनी माझी तू खरी, प्रचित आली आज खरी, सदत अंतरी होतसे. स्वर्गलोकातून आलेले विमान त्या शूद्र स्त्रीला घेऊन गेलं. जाताना तुरीजया तिला म्हणाली, तुझे हे उपकार मी कधी विसरणार नाही, तू खरी तपस्विनी आहे याची आज मला प्रचिती आली. ब्राह्मण विधवा नारीचं दातृत्व आपण पाहिलं. आपलं 1 दिवसाचं व्रतपुण्य तिने दान केलं आपल्या मैत्रिणीचा, जी दृष्ट होती तरी देखील तिचा उद्धार करण्यासाठी. शेवटी माणसाचं मनच आहे. तिला आनंदही वाटला पण थोडंसं दुःखही वाटलं की मी आजवर इतकं जप तप स्नान संध्या उपवास इतकी व्रतं केली, मनापासून केली. पुरुषोत्तम मासामध्ये 1 महिनाभर मी उपोषण केलं, उपवास केले. मग मी केलेल्या 1 दिवसाच्या व्रताच्या पुण्याईनं पापिणीचा उद्धार झाला, जिनं कधीच काही पुण्यकर्म केलं नाही. मग माझा उद्धार अजूनपर्यंत कसा नाही झाला? माझं संपूर्ण जीवन तर देवधर्म करण्यातच गेलं आणि कष्टातच गेलं. अहो जगदीशा काय केले, वृथा जन्माते सारिले, काही सार्थक नाही झाले, वृथा आले जन्मासी, भगवान कृपेची माऊली, एवढी पापीण उद्धरली, देखत देखतच नेली, वाहोनी या विमानी. आता कवन करावो उपाहो, कैसेनी लागेल माझी सोय, ऐसे उकलवी हृदय, मुमुक्षु पाहे या नावे. भगवंता तुम्हीच मला आता या जीवनाचा उद्धार करण्याचा उपाय सांगावा. समूळ पाप जेव्हा झडे, तेव्हा पुण्यलेश अंगी जडे, उद्धरागतीसी मग रोकडे, जाता विलंबन लागेची. तुरीजयाच्या पापकर्मांचा जो भोग होता तो भोग संपला आणि त्याचवेळी परिसस्पर्शाप्रमाणे विधवा ब्राह्मण नारीचा पुण्यफळ तिला प्राप्त झालं आणि तिच्या जीवनाचा उद्धार झाला. विधवा ब्राह्मण नारी आपल्या घरी गेली. कर्मभोग कोणालाही चुकत नाही. त्याचप्रमाणे तुजरिया जरी स्वर्गात गेली तरी तिला पुढचा जो जन्म आहे तो मानवाचाच मिळाला. एका ब्राह्मण कुटुंबात नरजन्म तिला प्राप्त झाला. पुण्य सामग्री पदरी, एका ब्राह्मणाची या घरी, भागीरथीची ये तीरी, जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामाभिधान, तयाचे ठेविले असे जाण, दिवसेंदिवस झाला तरुण, वयसा जाण अष्टवरुषी. काळांतरी ब्राह्मणी पाहे,
पाहुनी यात्रेचा समुदाय वाराणसी यात्रा जात आहे. पातली लवला हे काशीपुरी. करुणी तीर्थाभिधी स्नान घेतले श्री विश्वनाथ दर्शन. मग करीती झाली परिभ्रमण देवदर्शन सकळाही. तुरीजयाला वाराणसी येथे ब्राह्मण कुटुंबियात जन्म मिळाला. तिला नरदेह प्राप्त झाला ज्याचं नाव काशीनाथ होतं. बरीच वर्ष लोटली. हा काशीनाथ तरुण झाला. एकदा श्री विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी विधवा ब्राह्मण नारी जिनी पुण्यकर्मानं तुजरियाला आपलं 1 दिवसाचं पुण्यकर्म दिलं होतं, ती वाराणसीला यात्रेसाठी आली. तेव्हा तिला रस्त्यामध्ये हा काशीनाथ ब्रह्मचारी भेटला. तव अकस्मात मार्गावरी काशीनाथ ब्रह्मचारी. भेटता झाला ते अवसरी दुरोन करी नमनाते. परी पूर्व ओळखी कैची येती जरी पूर्व पुण्ये सामग्री त्याते. म्हणोनी स्मरता झाला हृदयाते उपकार तेचिया. म्हणोनी येता झाला निकटी भेटता झाला उठा उठी. म्हणे सखे पडली सदृष्टी पूर्व पुण्ये करुणिया. विधवा ब्राह्मण नारीला काशीनाथनं ओळखलं की ही माझी पूर्वजन्मातील मैत्रीण आहे जिने माझ्या जीवनाचा उद्धार केला होता. विधवा ब्राह्मण नारीनं मात्र त्याला ओळखलं नाही. ती त्याला म्हणाली, तू कोण आहेस? तुझी ओळख मला सांग. मग बोले ब्रह्मचारी, मी तुझी सखी निर्धारी. पूर्व ओळखी पूर्णधरी घातले करी पुण्योदक. ऐसे आठवण देता ती येते एरी भेटती झाली तयाते. मग समूळ वृत्तांताते पुसे आदरे भामिनी. मग त्या ब्रह्मचार्यानं म्हणजेच काशीनाथानं तिला पूर्वजन्माची आठवण करून दिली की तू दिलेल्या गंगाजलानं माझ्या जीवनाचा उद्धार झाला. मी स्वर्गलोकी गेलो. मला पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. ब्राह्मण कुटुंबामध्ये मिळाला. पुनः नरदेह लाधला. वरी ब्राह्मण वर्ण चांगला. तोही गंगा तटाकी निपजला. विश्वनाथ झाला कृपाळू. काशीनाथचं हे बोलणं ऐकून विधवा ब्राह्मण नारीला अतिशय दुःख झालं. ती पुरुषोत्तम भगवानाला म्हणाली, माझ्या जन्माचं सार्थक झालं नाही. माझं सर्व पुण्यकर्म, माझी सर्व सेवा साधना व्यर्थ गेली. माझ्या 1 दिवसाच्या पुण्यकर्मानं माझी मैत्रीण जी दृष्ट होती तिच्या जीवनाचा उद्धार झाला. मी संपूर्ण महिनाभर पुरुषोत्तम भगवान यांचं व्रत करते, उपोषण करते. असं माझं कोणतं पाप आहे जे संपतच नाही आणि ज्यामुळं माझ्या जन्माचा उद्धार होत नाही, माझ्या जन्माचं सार्थक होत नाही. असं म्हणून विधवा नारी रडू लागली. जे बघून आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले आणि त्यांना वाटलं हिला वेड लागलं काय किंवा कुठलं भूत लागलं का काय. जे येती ते पुसती काय झाले एरी उत्तर नेदी बोले. जन म्हणती वेड लागले किंवा घेतले पिशाची. इचा पापलेश सरला पुण्य वाटा उभा राहिला. तेणे योगे अंतरी द्रवला नाथ भोळा दिनाचा. तत्काळ आणविले विमान तिथे दिव्य देह करून. देखत देखत सर्वजण नेली वाहून विमानी. आणि ज्या क्षणाची ती वाट बघत होती तो क्षण आला. तिच्या पापांचा भोग सरला. पुरुषोत्तम भगवान यांना तिचं दुःख पाहवलं नाही. त्यांचंही हृदय द्रवलं आणि स्वर्गातून एक विमान आलं. विधवा नारीचा देह क्षणार्धात तेजपुंज झाला आणि सर्वांच्या समोर विमानात बसून ती स्वर्गलोकी गेली. काशीनाथ ब्रह्मचारी सखेद युक्त झाला अंतरी. दृढ तपश्चर्या तो करी पावला निर्धारी शिवपदा. चंद्रेश्वर नामे लिंग तयाने स्थापिले अभंग. देखताती सर्व ही जग वाराणसी माझी अद्यापी. काशीनाथ ब्राह्मणालाही आनंद झाला. त्यानं नंतर भगवान शिवाची तपश्चर्या केली आणि वाराणसी येथे चंद्रेश्वर नामे लिंग स्थापन केलं. आजही शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. पुरुषोत्तम मासाच्या या पुण्यकर्मानं 3 जीवांचा उद्धार झाला. विधवा ब्राह्मण नारी स्वर्गलोकी गेली. तिची मैत्रीण देखील स्वर्गलोकी गेली आणि तिला पुढील जो जन्म आहे काशीनाथ ब्रह्मचार्याचा मिळाला, जो देखील शिवपदा गेला. ऐसे हे मलमासाचे कथन त्रिवर्ग गेले उद्धरून. एकी झाले जन्म 2 एकी स्वदेहाने उद्धरली. ऐसे हे महिमानाते आकर्णविले श्रोतियाते. यदर्थी असे संमताते श्लोकाधार पुराणींचा. तुरीजया ब्राह्मण विधवेची मैत्रीण. जातीनं ती शूद्र होती. कर्मानं तिनं अनेक पापं केली होती. तरी देखील
मलमासाचं जे पुण्यकर्म आहे, एक दिवसाच्या पुण्यकर्मानं तिचा उद्धार झाला. पुढील जन्मी तिला ब्राह्मण वर्णामध्ये जन्म मिळाला. जिच्या पुण्यकर्मामुळं या तुरीजयाचा उद्धार झाला, ती देखील स्वर्गलोकी गेली. आणि हे सर्व मलमास, पुरुषोत्तम मासामध्ये तिने केलेलं जे पुण्यकर्म होतं त्याचंच फळ तिला प्राप्त झालं. म्हणून पुरुषोत्तम मासामध्ये तसेच इतर वेळी देखील आपल्या मनामध्ये नेहमी भूतदया ठेवा, दुसऱ्याविषयी दया ठेवा. अधिक मासामध्ये आपण दानाचा महिमा सांगितला आहे. सत्पात्री दान करा. अन्नदानासारखं दुसरं श्रेष्ठ दान नाही. वर्षभर आपण कुठलाही प्राणी असेल किंवा याचक असेल, भिकारी असेल, त्यांना अन्नदान करावं, तृप्त करावं. जो अन्नदान करतो त्याच्या घरात अन्नधान्याची नेहमीच भरभराट असते. त्यामुळे या ज्या सर्व कथा आहेत यांच्याकडे दंतकथा असं न बघता त्याचं आचरण करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि जेवढं जमेल तेवढं पुण्यकर्म या मलमासात करूया. मानेल तरी स्वीकारीजे, न माने तरी त्यागीजे, पुढे कथेथे अवधान दीजे, म्हणे दासानुदास संतांचा. स्वस्ति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत, मनोहर सुत विरचित. नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.